नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? सॅनिटायझरनी हात घासताय ना? आणि मास्क लावताय ना? हाच संदेश घेऊन तुम्हाला हसवण्यासाठी घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आता वेळ ठरली आहे आपल्या गुलकन केबल नेटवर्कच्या मालिकेकडे वळण्याची, जिचं नाव आहे ढग्गोबाई सासूबाई. कालच्या भागात मालिकेचा आपण काही भाग पाहिला. आता पाहूया बबड्या या भागात कोणता नवा ट्विस्ट आणणार. चला पाहूया. हसावरे हसावरे. खाली घरात. हा हे काय? सॅनिटायझर घे रे. हात धुवा. हात तोंड नाही, तेवढं पण नाहीये. अगं बाई, बाबा आले. हे बाळा, आजोबा आले ना. चला सगळ्यांनी बाबूजांच्या पाया पडू. जाबोजांच्या छाया पडू. एक तर आजोबा म्हण, नाही तर बाबा म्हण. बाबूचा काय? हो, चला आबोजांच्या. चला पाया पडूया. बडा बाया, लांब लांब लांब. सोशल डिस्टन्सिंग राखा. हा हा. चला. अय्या बाबा, कुठे माती खाऊन आलाय? आपलं हे सगळं चॉकलेटी कसं झालंय हो मास्कवर? अरे बापरे, हो का? मगाशी तू चहा नव्हता का दिला? हो हो. तो चहा मी मास्क सकट प्यायलो, त्याच्यामुळे झालं बहुतेक हे असं. पोपट दिसतोय लाल चोचीचा. काय सांग तुला या दोघांची गोष्ट. कोंबडीच्या तुला सोडणार नाहीये. हो, हे बघा श्रावण आहे, कोंबडीचं नाव घेऊ नका. काय बासून बोलू? हा म्हणा. अरे तू वाटायला तरी पाहिजे ना. चेहऱ्यावरून चिंचेचं पाणी असल्यासारखं वाटतो. आणि म्हणे बासुंदी म्हणा. असं काय वाटतायत ते बासुंदी? ते बासुंदी आणि तू कोण? बासुंदीत पडलेली माशी. असं काय म्हणता बाबा? आता आमचं लग्न झालंय ना. हो, कसं झालं लग्न सगळ्यांना माहितीये. त्या बासुंदीमध्ये माशी पडती तशी त्याच्या प्रेमात पडली. हिला का उचक्या लागतात? आई, सँडविच नसेल तर ब्रेड बटर तरी दे. काय करू हो बाबा? काही करू नकोस. त्याला थोडा वेळ काहीच देऊ नको. हळूहळू सँडविच झालंय, आता तो फुटाण्यावर येईल. आले फुटाणे. तू गप्प बस, चप्पल चोर. एक तर आमच्या घरात घुसलास न सांगता. एक मिनिट, तुम्ही माझ्या घरात घुसलात. लॉकडाऊन जाहीर झाला आणि बॅग भरलेने आले माझ्या घरात. अरे तू तरी एकटा काय करणार होतास एवढ्या मोठ्या घरात राहून? मा घरात माणसं असतील तर त्याला घर पण असतं, म्हणून आम्ही आलो. हो, आणि त्याच घराचं आता प्राणी संग्रहालय झाले, त्याचं काय? गप्प बस कोंबडीच्या. आई, ब्रेड बटर नसेल तर मग बिस्किट तरी दे. तू गप्प बस. थोड्या वेळात फुटाण्यावर येतोय तो. तुम्ही किती दिवस राहणार आहात आमच्या घरात? आमचं काय घेऊन बसला? आणखीन 2 आयटम आणले तुला दाखवायला. कारखानेस ये रे. नाना पाटेकर येणार आहेत का? अरे वा, कारखानीस काका तुम्ही? बरं झालं सॅनिटायझरची बाटली सोबतच घेऊन आलात. हा स्टँड हवाच होता. अगं, सॅनिटायझरची बाटली नाही, ती टाकू आहे अगं तुझी. हे काय आले तिथे? काल आमची प्रज्ञा, हो प्रज्ञा, 14 दिवस क्वारंटाईन केलंय आम्हाला तिनं. काय काका तुम्ही क्वारंटाईन म्हणजे घरी बंद करून ठेवतात? तुम्हाला घरात बाहेर काढलं तिने. हेच तर ना, तिला तेवढी अक्कल नाहीये की घरात ठेवतात म्हणून. अज्ञानी आहे का? अज्ञानी आहे. बुद्धीने अज्ञान आणि दिसायला पण अज्ञान सामी. हो, असं बोलू नका. तिने ऐकलं तर किती रागवते माहितीये ना तुम्हाला? हो, परवा तर माझ्यावर रागवली होती. तिने लाडवाच्या डब्यातच बंद केलं. कुठं कुठं मुंग्या चावल्या म्हणून सांगू? अच्छा, म्हणजे त्या लाडवावरचा बेदाणा म्हणजे तू होतीस होय? हो. गप्पा बसा, नाही तर मीच बोलवेन तिला. नको 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 बोलूस तिला, नको. कारखानेस घाबरू नको. आता मी आहे तिकडे.
ए गणेश, अजून आहे ए सॅनिटायझर दे. घाबरायचं नाही, इथं राहायचं. माझ्याकडे इम्युनिटी वाढवायची आयडिया आहेत, आयडिया. हो हो काय 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 आपण रोज सकाळी हिरवळ बघायला जायचं. हिरवळीवर चालायला जायचं. हा. व्यायाम व्यायाम करायचा, प्राणायाम करू आपण तिकडे. हिरवळ बघायला जाऊ ना, नाहीतरी या मशरूमला बघून कंटाळाच आलाय. काय हिरवळ बघायला प्राणायाम करायला जायचं. प्राणायाम हा. नको नको, तुझा प्राणायाम नको. मार खायची लक्षणं आहेत ती. का कसला होता प्राणायाम? अरे बायका आल्या की असा प्राणायाम करा म्हणतो. कुठली मार खायची लक्षणं. आई तुम्हाला खायला देणार आहेस की नाही? बघितलं राग, बघितलं. हा, मोबाईल फोडला त्यांनी. तुमचा फोडला. चिरा पडली याच्या तोंडावर. अरे माझा मोबाईल ऐक. सर काय चाललंय हे सगळं? तू गप्प बस, नाही तर डोकं फोडीन. मला काय विचारतेस काय चाललंय सगळं? तुझा नवरा तू बघ ना ते. आई तुम्हाला पैसे दे, मी बाहेर जाऊन बर्गर खातो. नको नको अरे नको. बाहेर जाशील तर पोलीस तुझे बर्गर सुचवतील. तुम्हाला कसं काय माहिती? आल्यापासून बसले नाही त्याच्यावरून अंदाज नाही का आला? हो, पूर्वी तो आल्यावरती खुर्चीवर बसायचा. हल्ली घरी गेला की गरम पाण्याच्या घमेल्याच बसतो. आई मला पैसे देणार आहेस की नाही? अरे बबड्या, मी कुठून आणू रे पैसे? नाही तू तशी ऐकणार नाहीस. हा आलोच मी. आलोच म्हणाला आणि गेला. कसंच आहे त्याचं. जाऊ दे, गेला तर गेला. कारखानीस हा? ये इकडे. ए वेटर, आम्हा दोघांसाठी चहा घेऊन ये जा. हो वेटर काय, शेप आहे मी, शेप. रिस्पेक्ट द्या मला. ओ सॉरी सॉरी, आमच्यासाठी 2 कप चहा आणता का हो वेटर साहेब? हे बरोबर आहे. येडा येडा फुल. बाबा तुम्ही बसून घेता का? मी चहा पाठवते. बसून चहा कसा घ्यायचा? तो चहा आणायचा आणि तू बसल्यानंतर घ्यायचं आणायचं. कॉकटेल व्हायचं. ते सुलभा काकूचं सांगे ना मी ए, गप्पा मारायले. या असू दे, रोज तेच बघतोय. काय नवीन आहे त्याच्यात? शुभ्रा, काय आई? बाळा किती काम करशील? झालं की नाही लॅपटॉप वरचं काम अजून? नाही ना आई, बघा ना लॅपटॉप कधीपासून हँग झालाय. त्या स्क्रीन वरती कधीपासून चौकून चौकून दिसत आहेत बारीक बारीक. अगं तो लॅपटॉप उलटा धरलायस बाळा. ती बटन आहेत वरती. काय? हो, स्क्रीन खाली आहे. अय्या, मग आता काय करू? तू शीर्षासनात काम करतेस का? म्हणजे व्यवस्थित होईल. हो हो, असंही आताच्या काळात योगा करणं गरजेचं आहे. मी काय म्हणते, तो लॅपटॉप सुद्धा असा उलटा होऊ शकतो का ग? हो म्हणजे मग ते पण समोर येईल, असं सरळ होईल ना ते? हो, म्हणजे कसं होईल, लॅपटॉप सुद्धा शीर्षासन करेल. वा वा, मस्त. छान झालं हो. चहा पाठवते. अहो, बाबांचा चहा झाला का? अहो आई कसामी अनमादू माझी व्यथाही समजावू आणि जाऊ. आहे उभा बगदारी तुझ्या बाई 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 बाई, काय अवस्था झाली पोराची आईमुळं. अरे देवा देवा देवा, लोक म्हणतात आई विना भिकारी. इथं तर आईमुळं भिकारी झालाय हा. सासरे बुवा अस्वल म्हणालात ना मला, आता शिक्षाच करते तुम्हाला. नको नको, शिक्षा नको करू, शिक्षा नको करू. काय शिक्षा करते ही? अरे बोलतेच शिक्षा करते रे. मला मला उन्हात उभं करते आणि भिंगाने चटके देते माझ्या टकल्यावर. प्रज्ञा कावळीचे असं करते सासऱ्या बरोबर. टकलावर चटके देतेस. अरे त्याच्या टकलावर अंडी फोड एक वेळ. चटके देते. अरे मित्र आहेस ना माझा, अंडी फोड काय? अरे द्या कोणीतरी पैसे द्या मला. मला पैसे द्या कोणीतरी.
1000 रुपये द्या, 500 रुपये द्या एक मिनिट. सुमीचे बाबा सुमी नाही आली का? सुमीचे बाबा, मी सुमीचे बाबा नाहीये, मी बबड्या आहे, बबड्या. 1000 रुपये. अहो बघा ना आपला गुबड्या कसा झालाय. बबड्या कसा झाला. बबड्या काय रे कमी केलं होतं तुम्ही. बबड्या तुझ्यासाठी काय कमी केलं होतं. जाम फाटली आहे त्याची. हे बनियन बबड्या काय चुकलं रे माझं. बबड्या तू सॅनिटायझर पिऊन आलाय. सर हे सगळं काय चाललंय सर. अगं मला काय विचारते. मी काय बायको आहे का त्याची. तू बघून घे. अरे बाबड्या, अरे तुझा असा सोडलेल्या पिसाचा कोंबडा कुणी केला रे कोंबडीच्या. माझ्यावरती नाव एकानेच करायचं कोणीतरी. मी करणार, तू वेगळं कर. ठीक आहे वेगळं करते. मास्क घाला, मास्क मग करा असला. आपण आपल्या मुलाला तळहाताच्या फोडासारखं जपायचं आणि एक दिवस त्याने आपल्याला हे दिवस दाखवायचे. याला काय अर्थ आहे? काय अर्थ आहे याला? हे तू असलं काहीतरी करतेस ना, म्हणून हा पोरगा वायाला गेला. वाटलेलंच म्हातारामध्ये बोलणार तुझ्या आईला. असावं रे. अहो मी काय केलंय बाबा. मी काय केलं तुम्ही तरी सांगा. तुझ्यामुळे ही अवस्था झालेली आहे. आज जगाला कळू दे की माझी अवस्था ह्या बाईमुळे झालेली आहे. ही जबाबदार आहे. सोहम प्लीज आता ही खूप ओव्हर ऍक्टिंग होतीये तुझी. हे तू सांगतेस मला? हे बघ सोहम, मी तुला सिनियर आहे हे विसरू नकोस. ज्युनियर आहेस मला. ही माझी 3री सिरियल आहे आणि तुझी पहिली आई सांगायला. आई तू तुझ्या या बाबड्याला आता विसरलीयस. हा, या पांढऱ्या केसाच्या आचार्यासाठी तू अविचारी झालीस आणि सख्या पोराला नाही ओरले कोणी. वालीस. अरे घरात आले की हे टोमणे मारतात आणि बाहेर गेले की पोलीस. बाहेर गेले की पोलीस, बाहेर गेले की पोलीस. असल्या फालतू कविता करशील तर पोलीस काठीने मारणार नाहीत, डायरेक्ट फाशी देतील तुला रस्त्यात. बोलू नका कोणी. आता मला कळलाय तुमचा डाव. अरे बापरे, सुलभा काकू विषयी कळलं वाटतं याला. बोलू नका कोणी. आता मला कळलाय तुमचा डाव. आता आला बाबूराव, आता आला बाबूराव, आला बाबूराव, आता आला बाबूराव. अशोक पत्कींना माहितीये का हा असल्या कविता करतो. आई सोहम अरे बास झाली तुझी नाटकं. त्याला काय बोलताय. याची अवस्था हिच्यामुळे झाली आहे. हिला बोला हिला. माझ्यामुळे. हा हिच्यामुळे झाली. आता कळू दे जगाला माझी ही अवस्था का झाली, कोणामुळे झाली. हे विधात्या नको. ही नाना पाटेकरांचा आवाज काढते का. आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. अरे काय केलेस हे. काय केलं म्हणजे पैसे काढून घेतले बाळा. अरे हे म्हणजे एटीएम कार्ड वापरून पिगी बँक मधून पैसे काढण्यासारखं झालं हो. तुम्ही तुमची पिगी बँक सांभाळा आधी. तुला काहीच नाही वाटलं. हे माझ्या कटोऱ्यातले पैसे घेताना काहीच नाही वाटलं तुला. वाटलं बाळा. मला खूप आनंद वाटला की आता माझं बाळ आत्मनिर्भर झालं. हो
कधी नव्हे ते तू एवढे 15-20 रुपये कमवलेस बाळा. आता तू आपलं घर चालवणार, वा छान. तुझ्यावर आपलं घर चालणार बाळा. हो ना, हॉटेल सुरू करायला परमिशन नाही, मी तर काही कमवत नाही आणि सगळे माझ्याच घरात राहिलेत, त्यामुळे तू कमवतोयस हे बरं वाटलं. हो खरंच, असे माझी कंपनी काम करून मला पगार देतच नाहीये. अगं त्या लॅपटॉपवर गेम खेळून कुठलीच कंपनी पगार देत नसते. काही का असे ना, पण तू हा बिझनेस सुरू केलायस ना, ते महत्वाचं. हो, आणि आता तू हे रोज करायचं बाहेर जाऊन आमच्यासाठी. हा, आपण एक काम करू, ह्याचा चेहरा ना अजून खराब करून टाकू. हा, म्हणजे चिखल वगैरे लावू त्याच्या चेहऱ्यावर, म्हणजे अजून पैसे मिळतील. नाही, नाही, हा बनियन थोडा अजून 3-4 ठिकाणी आपण फाडून टाकू, म्हणजे थोडी दया येईल त्याची. आणखीन पैसे मिळतील, 100 रुपये तरी दिवसाला मिळतीलच. हो हो. नाही, आणि मी- सोहम, तू ना गाणं सुद्धा गा, म्हणजे तुझं गाणं ऐकायला लागू नये म्हणून तरी लोक पैसे देतील तुला. गप्पा सगळ्यांनी. हे बघ, त्यासाठी हे घे, म्हणजे हे ह्याने तुला मजा येईल आणि ह्याने खूप जास्त पैसे मिळतील. घे बाळा. नाही, 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 मी काय म्हणतो, त्याला 10 दिवस उपाशी ठेवूया, म्हणजे सुकडा होईल. बघितलंस, घेशील जर आई बरोबर पंगा तर होशील पूर्ण बेशुद्ध. बेशुद्ध. एक नेट एक लिमिट. याची डिग्री पूर्ण खोट आहे. काय काय खोटा याची डिग्री पूर्ण, खोट आहे. याची डिग्री, कुणाची डिग्री पूर्ण खोट आहे? याची डिग्री पूर्ण खोटा आहे एक कसा तर असेल? शेवटच्या 1 मिनिटात एजंट फंबल मारायचे. हे आता याची डिग्री खोटी आहे म्हणतोस? हो. अरे हा सीन मगाशी होता येड्या, तू आलाच नाही, आम्ही सीन पुढे नेला. उशीर येऊन काय फायदा? जल्दी आता आणि इकडं मूर्ख कुठला म्हणतो डिग्री खोटे आहेत. हो, दाखवा दाखवा, खोटी डिग्री दाखवा इकडे. हे घ्या. कोणाची आहे बघूया तरी. वा वा. वा वा, मारू काय उठेल? आईच्या गावात इथं माझीच डिग्री आहे. म्हणजे हा अभिजित राजे सुद्धा खोटा शेफ आहे. हो, आता आता हे वाडगं घ्या आणि लागा कामाला. ह्याचे कपडे आता तुम्ही फाडले. ह्याचे- नाही, नाही, ऐका. अहो, ऐका. अरे मी आलो, सुट्टीवर आलो. अरे सुट्टीवर आलो. अरे अरे आलो रे. वा वा वा, एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मालिकेतल्या खऱ्या खुऱ्या कलाकारांसाठी सुद्धा. हॅलो, काय? अरे सॅनिटायझरची बाटली राहिली होती, ती घ्यायला आलो. बाबा, आपली आणि आपल्या कुटुंबाची सेफ्टी सर्वात महत्वाची. सेफ्टी महत्वाची ना. अरे मग त्याच्यासाठी स्वतःच्या बाईकचे टायर का नाही बदलत? किती दिवस पंक्चर काढायचं आणि बाईक ढकलायची? अरे पावसा पाण्याचे दिवस आहेत, जास्त वाट बघू नको, नाहीतर बाईक विकून बैलगाडी घ्यावी लागेल. चालतंय की? काय? नाही नाही, नवीन टायर चालतंय की, पण घ्यायचे कुठले? सुरक्षेचं एकमेव नाव सिएट टायर्स. याचा ऍडव्हान्स पॉलिमर एकदम सुपिरियर ग्रिप देतो, एकदम 100% सेफ, कारण कुटुंबाची सेफ्टी सर्वात प्रथम. आजच विकत घेतो सीएट टायर्स. बाईक आहे का? मग काय? तर मंडळी, आज आपल्या बरोबर असणार आहेत अगबाई सासूबाई या मालिकेतले कलाकार. त्यांच्या सेटवरून थेट ते आता आपल्याशी संवाद साधणार आहेत. ते सध्या मालिकेत ज्या घडामोडी घडत आहेत त्या बघितल्यानंतर अनेकांना हाच प्रश्न पडलेला आहे की आसावरीजी आता तुम्ही कधी बदलणार? म्हणजे आम्ही प्रोमोत सतत बघतोय की आसावरीजी आता बदलणार आहेत. तर आसावरीजी हा बदल आता कधी बघायला मिळणार आहे आम्हाला? खरंच मीही वाट बघते कधी आसावरी बदलणार ह्याची, कधी मला एकदा परत बबड्याला फटके द्यायला मिळतात त्याची मी खूप आतुरतेने वाट बघतेय. काय आशू? कधी मला असं वाटतं जर तुम्हाला लांब उडी मारायची असेल, खूप मोठं बदलायचं असेल तर 2 पावलं मागे जावं लागतं ना. तसं आसावरी जरा अजून आणखीन आता थोडीशी पाठीमागे गेलीये. जेव्हा ती बदलेल तेव्हा एकदम खूपच मोठ्या फरकाने बदलेल असं वाटतं.
तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि लवकरात लवकर तुमचं हे नवं रूप प्रेक्षकांना बघायला मिळावं अशी सगळ्यांची इच्छा. तर आता मी येणार आहे अभिजित राजे सरांकडे. अभिजित सर तर शेफ आहेत आणि गिरीश ओक यांना सुद्धा स्वयंपाकाची आवड आहे. मग या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये गिरीश ओक यांनी किचन मध्ये काही हातभार लावला का? हो, हातभार लावल्यापेक्षा लावावाच लागला, कारण त्याची गरजच होती. मी खूप गोष्टी वाटून घेतल्या होत्या, म्हणजे नॉट ओन्ली किचन मधल्या बाकीची कामं सगळी वाटून घेतली होती. पण किचनमध्ये विशेषतः एक वेगळ्या प्रकारचा पिझ्झा मी करून पाहिला. जसं गाकर नावाचा एक पदार्थ, मला पिझ्झा बेस जेव्हा पहिल्यांदा मी पिझ्झा खाल्ला तेव्हापासून गाकर नावाचा एक पदार्थ आई जो लहानपणी आमच्या करायची तो मला आठवला. तो गाकर म्हणजे कणकीमध्ये सोडा घालून त्याची जाडशी पोळी लाटून त्यात मीठ टाकलेलं असतं आणि ते आम्हाला ती भाजून चहाबरोबर खायला द्यायची. तर मी तो प्रयोग एकदा करून पाहिला की तो गाकर मी तयार केला आणि मग गाकरवर सगळी टॉपिंग्स वगैरे जी पिझ्झाला आपण वापरतो तीच वापरून आणि मग घरच्या घरीच मीठ खाली ठेवून त्याच्यावर तवा ठेवून आणि त्याच्यावर तो पिझ्झा करून पाहिला. आणि बाकी गोष्टी मग भाज्या चिरून देणे किंवा रोज दोन्ही वेळ चहा किंवा कॉफी करणे किंवा ऑमलेट करणे, अशा बारीक बारीक गोष्टी मी एक दिवशी पूर्ण किचनचा ताबा घेऊन मी बायकोला आणि मुलीला सांगायचो की आज तुम्ही तो आराम करायचा तुम्ही दोघींनी आणि मी आज सगळं माझ्या परीने काय जे जमेल ते करून येणार. वा 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 वा. आता मला यायचं आहे शुभ्राकडे. खरं तर प्रोमो मध्ये आम्ही बघतोय की आता सासू होणार आई ही एक टॅगलाईन फिरते सगळीकडे आणि शुभ्राच्या आई आता होणार आहेत ज्या आहेत सासूबाई. सासूबाईंमध्ये बदल होणार आहे, मग शुभ्रामध्ये काही बदल आम्हाला पुढे दिसणार आहे का? शुभ्रामध्ये बदल तर डेफिनेटली दिसेलच, कारण आतापर्यंत ती जशी रोकटोक राहिली आहे खरं तर ती तशी कायम असायला हवी, पण कदाचित तिला एक पाऊल थोडंसं मागे यावं लागेल, तेव्हाच आई कुठेतरी सोहमला उत्तर देऊ शकेल. सो असा बदल दिसावा असा माझा अंदाज आहे. बाकी लेखकांनी आणि चॅनलनी काय ठरवलंय मला माहित नाही, बट लेट्स होप फॉर द बेस्ट. तुम्ही आज आमच्या बरोबर आहात, आम्हाला खूप छान वाटतंय. प्रहसन तुमच्या समोर आम्ही सादर केलं, तुम्हाला कसं वाटलं? मस्त झालं, सगळ्यांनी छान केलं. आणि मला काय आवडलं, आम्ही जे ऍक्च्युली आमच्या बाबांना मिस करतोय, कारखानीस काकांना मिस करतोय, कारखानीस काकूंना मिस करतोय, तर त्या निमित्ताने ते सगळे आम्हाला इथे बघायला मिळाले. तर कुठेतरी एक असं वाटलं की हो, परत बाबा आलेत वाटतं घरामध्ये. आणि आपण मगाशी जसं बोललो की आता सर म्हणाले की ही माणसं घरी बसून आज सिरियल चालू असताना आम्ही नाही होत त्यात म्हणून मिस करत असेल. आय एम शुअर त्यांनाही छान वाटलं की तुम्ही त्यांची दखल घेतली आहे. आय एम ग्लॅड की तुम्ही त्यांना इन्क्लूड केलं निदान या स्किटमध्ये तरी. खरंच खूप बरं वाटलं त्याबद्दल. ऍक्च्युली लॉकडाऊनच्या निमित्ताने आपल्याला जाऊन बघता नाही येणार, पण ते म्हणजे इकडे आपल्याला बघायला मिळते सेटवर, ही खूप मोठी गोष्ट. ऍक्च्युली डॉक्टर तुझी कुणाची तुमची ज्यांची कुणाची आयडिया ही खरंच खूप छान आहे, कारण आम्ही त्या सेटवर येऊन ही सगळी मजा करणं मिस करतो. पण चला आज आम्ही अशा रीतीने तरी आपण एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतोय, ते खरंच खूप. मी तर पहिल्यांदा जेव्हा भाऊला काय बिन लाजे पहिल्यांदा पाहिला होता तेव्हापासून मी त्याच्या प्रेमात पडलोय. मी अभिजित राजेपेक्षा मी भाऊच्या अभिजित राजेच्याच प्रेमात जास्त पडलो आणि खूप मजा आली बघ. थँक्यू. वा वा वा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळी, सध्याच्या या वातावरणात काळजी घेणं फार गरजेचं आहे. काळजी घ्यायलाच पाहिजे, पण कधी कधी काही लोक अति काळजी घेतात किंवा अति काळजी करतात. तर अशीच एक अति काळजी करणारी बायको आता इथे येणार आहे, जिला आपल्या नवऱ्याची जरा जास्तच काळजी लागली. बघूयात मग आता काय घडतंय. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत योगेश शिरसाट आणि स्नेहल शिदाम. अरे काय चाललंय, कपडे तर बघ कसे, तुला ना सवय झाली मी आल्यावर वाजवायची. सवय आम्हाला, सवय तुम्हाला झाली आहे. हा मग ठीक आहे ना मग. अरे काय आज नाही ढोलकी विलकी पडवतंय. आनंद. हा आनंद कशाचा आहे मला माहिती आहे ना. 3 महिन्याचे बायकोचं फ्रस्ट्रेशन आहे ना, ते ढोलकीवर काढतोय तू. ते आमचं जाऊ दे, तुम्ही का नाचते ते सांगा अरे पहिले. मी विलय आनंदात आहे. मी आता 3 महिन्यानंतर आज कामावर चाललोय मी. वा वा वा. वाचवा होय, वाचवा होय, पप्पा, गेली म्हणजे काय? वाचवा वाचवा इथं माझ्या घरात दम काय झालं? भूकंप झालाय, भूकंप. चला चला ए, थांब. माझ्या चिंतेकीत एकच भूकंप झाला तुझ्याशी लग्न करून, बाकी काही नाहीये. अवघा बसा तुम्ही, पळा लवकर. चला चला चला. ए डिडोर, थांब जरा इथं. कायचा भूकंप? अरे ते वरच्या मजल्यावर कोणीतरी फर्निचर सरकवतंय, त्याचा आवाज येतो. फर्निचर
फर्निचरचा आवाज आहे हा फर्निचरचा आहे. बाई वाचले ग. इतकी कशी का तू भित्रीन घाबरट आहे ग? हा नुसतं अंगारच वाढली का मेंदून काऊन कमी होत चाललं? बसा. अगं, साधी माशी घरात आली तर तिला बी घाबरती तू? नाही मी माशीला जास्त घाबरत नाही, त्याच्यापेक्षा जास्त आहे ना मी डासांना घाबरते. का ते? अहो, माशी म्हणजे कसं नुसतं तपासती, डास म्हणजे कसं इंजेक्शन डायरेक्ट टोचतोच. अरे 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 अगं डास म्हणजे काय डायनोसॉर आहे का त्याला एवढं घाबरायला? मी डायनासोर वरून आठवलं, तुम्ही एवढं तयार होऊन कुठे चालले? तुला हे डायनोसॉर वरून आठवलं? काळजी हो, कसे डायनासोर नष्ट झाले ना तसे तुम्ही नष्ट होऊ नये म्हणून. माझ्या जिंदगीचा जुरासिक पार्कच झालाय घरात. कुठे चालले तुम्ही? कुठे चालले म्हणजे कामावर चाललोय मी. चल आवर जाऊ दे मला. चल. हो बाई जाऊ नका तुम्ही, नका जाऊ तुम्ही. का मला? का? हो तिथे मुंबई पुणे एक्सप्रेस वर दरड कोसळली आहे. अरे बापरे. अगं पण बावळट, माझं ना काम कुठे आहे माहिती ना, इथं ठाण्याच्या नाक्यावर माझं हॉटेल आहे. दरड तिकडं एक्सप्रेस हायवेला कोसळली. एवढं तरी कळतं का तुला? हो पण टीव्हीवर तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे दाखवतात ना. आता काश्मीरला बर्फ पडला तर घरात आपण घोंगडी घेऊन झोपतो का? नाही ना. अहो नाही, पण कसे चीनचा कोरोना इकडे यायला वेळ लागला का, तसे तिकडे पडलेली दरड ठाण्यात कोसळायला वेळ लागणार आहे का? अगं दरड आणि कोरोना व्हायरस, व्हायरस दरड, दरड व्हायरस. फरक करतो का तुला? मला एवढंच कळतं की या सुट्टीत आहे ना उन्हाळ्याच्या ना लोकांच्या तोंडाला आंब्याचा रस होता ना ऊसाचा रस होता, फक्त आणि फक्त व्हायरस होता. माझा पण संसारातला रस संपत चाललाय, तो पूर्ण संपायच्या आत तू जाय आणि मला कामावर जाऊ दे पटकन आता. हा पण थांबा त्याच्या आधी. आता काय आहे? असंच नका जाऊ तुम्ही, तिळा लावू दे हे! तुम्हाला. मला नजर लागू नये म्हणून? नाही नाही, हे कोरोनाची तुम्हाला नजर लागू नये म्हणून. अगं नको ग तसं काही. थांबा हो. हा आता कसं मॅचिंग दिसतंय एकदम. नाही म्हणजे ते छान दिसतंय, शोभून दिसतंय. हा आता एक बंदूक मी आणून दे मला एक चांगली. दरोडे खरंच बनतो मी आता, किराणा बिराणा लुटून आणतो घरी. हो ना, चांगलंच आहे ना. तुम्हाला हे असं दरोडेखोर झालेलं बघून करोना तुमच्या जवळ येणारच नाही. मुली दरोडेखोर दरोडेखोर. एक घोडा बी येतो मी असा, याचा बिंडो कुणी करता. आता एक काम कर, मला पेपर वाचायचा आहे, जरा पेपर घेऊन ये बरं. जा बरं. पेपर देते मी तुम्हाला, पण तो वाचून झाला ना की आंघोळ करा बाई. अरे पेपर वाचल्यावर आंघोळ करायची असते का कुठं? आत्ताच केली ना मी आंघोळ. आता मला सांगा, त्या पेपर टाकणाऱ्या पोराला जर करोना झाला असेल तर केवढ्याला पडल पेपर? 2 रुपयाला. त्याला काही हो, पेपर 2 रुपयाला पडतो आपल्याला. अहो तसं नाही हो, त्या पोराला झालं असेल तर आपल्याला केवढ्याला पडल? अरे त्याच्यासाठी एवढं करायची गरज नाहीये. सॅनिटायझर घ्यायचं असं हातावर, असं 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 केलं ना की संपलं, गेला करोना. नाही नाही, मला काही रिस्कच घ्यायची नाही बाई. तुम्ही आंघोळ करून या पहिलं. अरे काय आंघोळ करा आंघोळ करा. ते 2 रुपयाच्या पेपर साठी काय किचर लावू का पुन्हा? एवढं बिल वाढवू का? यायचं बिंडो कुणी. मी पेपर वाचतच नाही. जाऊ दे तिकडे, मी जाऊ का आता? नाही नाही, थांबा तुम्ही. हे तावीज आहे ना, हे गळ्यात बांधा आणि हा अंगारा ठेवा शर्टात. अगं यानं काय होणार आहे का? मी तेच म्हणते, ह्यानं तुम्हाला काहीच होणार नाहीये. हा अंगारा आहे ना, हा हॉटेलच्या काउंटरवर ठेवा. अगं हॉटेलच्या काउंटरवर आपण बडीशेप ठेवतो, असा अंगारा ठेवला लोकांनी खाल्लं तर केवढंच पडायचं. असू दे. एकच शर्ट घातलाय तुम्ही? शर्ट म्हणजे काय कानातले का जोडीनं घालायला? एकच घालतं ना माणूस. नाही नाही, थांबा थांबा. हे अजून एक शर्ट घाला. लवकर लवकर घाला. अरे काय पागल आहे का तू? घाला तुम्ही. हे घ्या. हे पण घाला. अरे अरे हे काय लावलंय तू? अहो शर्ट घाला. हा असे जाऊ आता. एखादं मडका असेल तर पाहिजे अर्ध. कशाला? असं डोक्यात घाल बुजगाणं म्हणून उभं राहतो असं. गवासा तुम्ही. यायचं शेंगदाणे मेंदूची अक्कल आहे का काही? अशी एकावर कपडे घालून जाऊ का मी असं हॉटेलला? हो, हे असे जास्त कपडे घातले ना की करोना आपल्या जवळ येत नाही. कसं काय? मी वाचलं होतं ना, शर्टावर आहे ना, म्हणजे ह्या अशा कपड्यांवर कोरोना बसतो. तर तुम्ही काय करायचं, प्रत्येक तासानंतर शर्ट काढायचं. म्हणजे 1 तास झाला हे शर्ट काढायचं, 2रा तास झाला हे शर्ट काढायचं, 3रा तास झाला हे शर्ट काढायचं, 4था तास. बस बस संपले. आता चमडी काढावं लागेल मला माझी. याचं बिंडो कुणी करतं. आता तरी जाऊ का मी? हा नाही थांबा. अजून आहेच का? हाय हाय. अरे काय अवतार केला माझा हा. हे हेल्मेट घाला.
गो करोना गो. अरे वा, करोनाचा विषाणू सुशिक्षित आहे म्हणायचा. मग हायच आता विमानात ना आलाय म्हणजे शिकलेलाच असेल ना. आपण तो चायना मधून आला, चायनीज मध्ये तरी लिहायचं गो करू नको असं लिहायचं ना त्याच्यावर. असू दे, घाला तुम्ही. हे असं घालू. हा. अरे हे कसं दिसायलं, चंद्रावरचा डाकू दिसायलो मी आता असं गड्ड्यातून चाललेलो. तुम्ही थांबा जरा, अजून एक राहिलंच होतं. अजून राहिलंच आहे का तुझं? विसरलीच असती. हा तुमचं टिफिन, हॉटेलचं काही खायचं नाही. अगं माझंच हॉटेल येते आणि सगळं सॅनिटाईज करून घेतलेलं आहे, सगळं शुद्धता पाडून सगळे नियम पाडून बनवतो आम्ही तिथं सगळं. असू दे त्याच्यापासून काही धोका नसला तरी त्या धोक्यासाठी नाहीच आहे हे. मग काय आता, हे हॉटेल मधलं ते पापडी शेवया खाऊन तुम्ही घरचं वातावरण जे दूषित करता ना त्याच्यासाठी येते. अगं पण तू डब्यांची भाजी देते ना, त्याने पोटात आग होती का अक्षरशः, किती तिखट असते ती. आग होती? हा बरं झालं बाई, आग होती ती. आग होती तर बरं झालं बाई, काय आग होती. मी असं ऐकले की आगीत आहे ना कोरोना जळून जातो. म्हणजे आता तुमच्या पोटात जर आग होत असेल तर पोटातला कोरोना मरेल की नाही. अगं पण या तुझ्या पोटातल्या आगीमुळे मला सकाळी 5ला उठावं लागतं का. मग काय हरकत आहे, अहो पहाटे उठलेलं चांगलंच असतं. अहो कुठल्या तरी कवीने ना पहाटेच असं छान वर्णन केले कवितेत. पहाटे पहाटे मला जाग आली, तुझ्या रेशमाची मिठी सैल झाली. टिफिन तोंडात कोंबी जाडी पातळी कांदा. जाऊ का आता तरी, जाऊ मी निघतो मी आता. अहो हो तुम्ही खोकताय. हा ते म्हणजे तुम्हाला कोरोना झालाय. बाई काय करू मी, गरम चहा देऊ का नको. अगं प्रत्येक खोकला काही करोना नसतो ग, ते घशात जरा खाऊ झाली ना माझ्या, त्याच्यामुळे खोकला आला. खाऊ म्हणजे डेफिनेटली कोरोना झालाय तुम्हाला. बाई काय एक मिनिट, हे चाटा. काय होतं काय हे, कपड्याचं साबण. अहो साधा सुद्धा कपड्याचा साबण नाही, ह्याच्यामध्ये 100 लिंबाची शक्ती आहे. ह्याच्यामध्ये तुळस आहे, अश्वगंधा आहे, दालचिनी आहे, लवंग आहे, सगळे इम्युनिटी वाढवण्यासाठी. हा मग साबणाचीच भाजी करणार आहे ना मग. काय बिंडो के का तू, चांगले साबण खाऊ घातली कुशाल. हट चालेल म्हणते, अजून सगळा फेस आला माझ्या तोंडाला, ठेवते बाजूला. मग मी काय करू. काय नको करू. एक मी ना ऍम्ब्युलन्सला फोन करते आणि सांगते आमच्याकडे कोरोनाचा रुग्ण आहे. पागल आहे का ग तू, मला काही करोना बिरोना झालेलं नाही, तू काय ऍम्ब्युलन्सला फोन करू नको. नाही करत. हा पण माझी एक अट आहे. कसली अट आहे तुझी. तुम्ही खरं सांगा कुठं चालले होते. कुठे म्हणजे मग आपल्या हॉटेलला चाललो होतो ना आपल्या कामावर. करू फोन. नाही म्हणजे ते मी गाण्याचा रियाज करतोय आजकाल, संगीताच्या क्लासला चाललो होतो मी. तुम्ही संगीताच्या क्लासला नाही चालले, तुम्ही संगीताला भेटायला चालले. हो की नाही. हिला कसं कळलं गाड्या, कारण हॉटेल उघडायला अजून परमिशनच दिलेली नाहीये. आणि तुम्ही रात्री मी झोपले असं समजून जे फोनवर बोलत होतात ना ते सगळं ऐकलंय मी. सगळं. हो सगळं. आता काय करू. आता बाहेरच्या कोरोना पासून तर तुम्ही वाचाल, पण या घरातल्या करोनापासून तुम्हाला कोण सेफ करणार. नाही का. तुम्हाला खऱ्या अर्थानं मजेशीर वेळ घालवायचा असेल तर व्हिजिट करा rummycircle.com वर आणि डाउनलोड करा ऍप. संपूर्ण भारतभरातून तुम्ही कुणाशीही स्पर्धा करू शकता आणि दाखवू शकता तुम्ही तुमच्या रमी खेळात किती माहिर आहात. खेळाचे नियम माहिती नसतील तर फार काळजी करू नका, कारण हे ऍप तुम्हाला शिकवतं या खेळात कसं मास्टर व्हायचं. तर व्हिजिट करा rummycircle.com आणि आपला खेळ दाखवा. खाली दिलेला QR कोड स्कॅन करा. तर मंडळी आता वळूयात आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे. सॉरी फोन आला आज सुद्धा. कोण आहे. हॅलो डॉक्टर. हा शिवानी बोल. तुम्हाला बोलायला वेळ आहे ना. अरे तुमच्यासाठी वेळच वेळ आहे, बोल ना. आपलं बोलणं झालेलं ना त्याप्रमाणे मी काही विनोद लिहिले तर ऐकू. अरे वा ऐकव ना ऐकव.
रावणाच्या लंकेला सोन्याची लंका का म्हणतात? का? कारण रावणाचे आई वडील लहानपणी त्याला सोन्या म्हणायचे. हा पुढचा तर अजूनच भारी आहे. जर मँगो फ्लेवरचा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल? काय? आमटी. मस्त मस्त, मला आवडला. हो ना जमले. म्हणजे मी डन समजू? अरे डन म्हणजे काय? आपलं डन आहे. अरे 3 होत्या, आता ही 4थी डन. ओके थँक्यू. बाय बाय डॉक्टर. चल भेटू लवकरच. बाय बाय. काय रे? मी तुला विचारायला पाहिजे ते हे काय चाललंय तुझं? सांगितलं ना, कळेल तुला लवकरच म्हणून. पण ते किती दंडन वाढत चालले तुझे. त्याचं तुला काय करायचंय? हे काय घेऊन आलाय? हे आयना का बायना म्हणते त्याला. बायना कुलर. तू 4 डन केलेस हे लक्षात येते का तुझ्या? मी अजून 5-6 डन करीन. तुला काय करायचंय? हे तुझ्या बायकोला कळलं तर काय होईल माहितीये का? तिचीच आयडिया आहे. काय नशिबाने यार, असल्या बायका आम्हाला का नाही मिळत? विचारशील. आज आपल्या बरोबर अगबाई सासूबाई या मालिकेतले कलाकार आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून. तर आता मी येणार आहे अभिजित राजे सरांकडे. अभिजित सर, आता तरी हॉटेल्स सगळी बंद आहेत, अर्थात तुमचंही अभिज किचन बंद असेल सध्या. तर तुम्ही काय मिस करताय या हॉटेल मधलं सध्या? तुम्हाला काय वाटतं? सध्या मिस करतोय म्हणजे आम्ही ॲक्च्युअल रेस्टॉरंटमध्ये शूटिंग करायचो, त्यामुळे तिथे आमचे संदीप पाटील नावाचे शेफ होते. ते खूप छान छान पदार्थ आम्हाला आमच्या ब्रेकमध्ये खायला करून द्यायचे. तिथलं रिअल किचन आम्हाला वापरायला मिळायचं आणि माझी तशी आवड आहे मी किचनची मला. त्यामुळे ते किचनमधले जे सीन्स असायचे, विशेषतः काहीतरी फ्राय करण्याचे, काहीतरी बनवण्याचे वगैरे, आणि तिथे सगळं वेल इक्विप्ड ते किचन होतं. त्याच्यामुळे सगळं ते बघायला, ते करायला मजा यायची खूप. आणि ते रेस्टॉरंट पण खूप छान होतं, म्हणजे त्याचं इंटिरियर खूप छान होतं आणि आम्ही सगळेच जण ते खूप एन्जॉय करायचो. सगळेच जण खूप गोष्टी मिस करतायत आणि सगळेच जण वाट बघतायत की केव्हा एकदा याच्यातून आपण बाहेर पडू आणि या सगळ्या ज्या बाहेरच्या गोष्टी आहेत ज्याच्यावर खूप बंधनं आलेली आहेत आणि ती जातील आणि आपण सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्ववत करायला लागू. आम्ही शूटिंग पण त्याच सगळ्या नियमांचं पालन करून करतो आहोत, त्यामुळे त्या गोष्टी आम्ही सगळ्या मिस करतो. आम्ही सगळे एकत्र बसून जेवायचो. तिथे आम्हाला रोज निवेदिताकडनं खूप छान छान पदार्थ मिळायचे आणि त्या आवर्जून सगळ्यांना हे घे, ते घेतलंस का, एवढं घ्यावंच लागेल असं अगदी आग्रह करून खायला घालायच्या. वेगवेगळे सण असले की आत्ताही त्यांनी काल परवाच नागपंचमी म्हणून गारगे करून आणले होते. तर मग त्यांना ते आम्हाला प्रत्येकाच्या मेकअप रूममध्ये येऊन द्यावे लागले. तर आम्हाला खूप वाईट वाटलं की आम्ही एकत्र बसून सगळं जे खायचो, तर या सगळ्या गोष्टी आम्ही खूप मिस करतोय. तर त्या लवकरात लवकर आम्हाला परत सगळ्यांना करायला मिळाव्यात. आमचा लंच सगळा एकत्र व्हावा याची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतोय. बघूया केव्हा होतं ते, पण लवकरच होईल असा एकंदर अंदाज तरी वाटतो. वा, आता मालिका सुरू आहे आणि तुम्ही सगळे ज्यांना मिस करताय त्यांना अख्खा महाराष्ट्र मिस करतोय. आजोबा, काय सांगाल? आजोबा सध्या तरी सेटवरती आम्हाला दिसत नाहीत. कधी आम्हाला आजोबा बघायला मिळणार आहेत? या सगळ्या गाईडलाईन्स ज्या सरकारकडनं शूटिंगसाठी आल्या की त्याच्यात 65 वर्ष वयाच्या वरच्या लोकांना शूटिंगला येणं बंदी आहे. त्यामुळे आम्ही सगळेच आजोबांना मिस करतो आहोत. स्टोरी मिस करते, सिरियल मिस करते, प्रेक्षक मिस करतायत. पण त्यांचा एक वेगळाच वावर, वेगळाच एक दबदबा आणि वेगळीच एक गंमत सगळ्याच दृष्टीने ते सगळं असायचं आणि ते सगळं मिस होतं आहे. कारखानीस काका नाही आहेत, कारखानीस काकू नाही आहेत आणि मी तर बालबाल बचावलो आहे. काही 5 वर्षांनी वाचलो आहे. आमच्यापेक्षा हे तरुण आहेत सगळे, त्यामुळे हे अगदीच छानच वाचलेत. पण त्यांना मिस करतो हे नक्की. जसं प्रेक्षक करतायत तसं आम्ही सुद्धा मिस करतोय. पण ते लवकरच हा सगळा सुरळीत झाला प्रकार शूटिंगचा की ते येतील आणि ते यावेत अशी आमची मनोमन इच्छा आहे. त्यांची स्वतःची इच्छा आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. त्यांनाही ते खूप त्रास जातोय सध्या त्यांना बघताना. हे सगळं सिरियल चालू आहे आणि आपण त्यात नाही आहोत. पण ते आता खूप छान आहेत तब्येतीने आणि कधीही ते येतील. वा,
आता येणार आहे सगळ्यांच्या हिट लिस्ट वर जो आहे बबड्या, त्याच्याकडे मला यायचंय. खर तर हे पात्र घराघरात फेमस झालंय ते तुझ्यामुळे, आणि तू हे खरंच फेमस केलंस तुझ्या वागणुकीमुळे. अर्थात ही तुझी सिरियल मधली फक्त वागणूक आहे हे सगळ्यांना मला सांगायचंय. पण आता बाहेर काय वागणूक मिळते सध्या, कारण प्रोमो मध्ये बबड्या जे काही करतोय त्याचा राग सगळ्या प्रेक्षकांना येतोय. मग जेव्हा तू शूटिंग करून घरी जातोयस, मास्क लावलेला असशीलच तरी सुद्धा लोक तुला लांबून ओळखत असणार नक्कीच की हा बबड्या. मग काही त्रास होतोय का सध्या? ऍक्च्युली मी तेच म्हणणार होतो, लॉकडाऊनमुळे वाचलोय मी सध्या. जास्त फिरणं होत नाहीये बाहेर, कारण लॉकडाऊन चालू आहे, बाहेर माणसंही कमी आहेत. पण जसं म्हटलं की मास्कमधून पण बरेच वेळेला असं होतं की आत्ताच रिसेंटली मी काही भाज्या वगैरे आणायला गेलेलो घराखाली, आणि युजली मास्कमधनं असं पटकन ओळखत नाही, पण आवाजाने लोकांना रोजचा आवाज ऐकून एवढी सवय झालेली असते ना की मी त्याला काहीतरी बोललो की अरे ते हे कितीला दिलं वगैरे वगैरे, आणि लगेच अशी दोन तीन डोकी फिरली बाजूची, तू बबड्या का? आणि तेव्हा माझं असं आलं, हो बोललो तर मार खाईन मी आणि नाही बोलू की हो बोलू, असं माझं कन्फ्युजन होतं. पण मी घाबरत हो म्हटलं. पण लकीली छान रिसीव्ह करतायत, जसं तुम्ही म्हणाला जाता की हे कॅरेक्टर तसं आहे आणि लोकांना ते कळतंय जसं तुम्ही म्हणाला. सो तसंच लोकांनाही त्याचा अंदाज आहे की ते शेवटी कॅरेक्टर आहे, आणि त्यामुळे छान रिसीव्ह करतात लोक, छान पद्धतीने बोलतात की, पण ॲट द सेम टाईम लेक्चरही देऊन जातात की जरा सुधार रे, असं नको रे वागू, आईशी कसा वागतो तू. आणि अशी खूप म्हणजे काही आजी वगैरे मला भेटल्यात, स्पेशली त्यांनी मला 15-15 मिनटं मला लेट झालेलं असताना थांबवून लेक्चर दिलंय की कसं सुधारावं आणि काय करावं यावर. सो असे किस्से घडत असतात. पण हे पात्र फेमस झालंय आणि प्रेक्षकांना राग येतोय, हीच पावती आहे की ते पात्र तू चांगलं साकारतोयस. आणि तुमच्या सगळ्या टीमचं कौतुक, तुमच्या लेखकांचं कौतुक. तर मंडळी, मजा आली ना? तर आता वेळ झालेली आहे या आठवड्यापुरता निरोप घेण्याची. पण आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.